श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना. मन, स्मृती आणि नातेसंबंध. कोणतेही नातं टिकवण्यासाठी किंवा ते नातं हसरं बनवण्यासाठी त्या नात्यांच्या स्मृती सुरक्षिततेच्या असायला लागतात. मग ते नातं पालक आणि मुलाचं असो, पती पत्नीचं असो किंवा आणखी कोणतंही असो, नात्यासंबंधी सुरक्षिततेच्या स्मृती असतील तर ते नातं बहरलं जातं. पण या स्मृती जर असुरक्षिततेच्या असतील तर मात्र ते नातं जास्त काळ तग धरू शकत नाही आणि शेवटी ते तुटतंच. त्यामुळे नातं कोणतंही असो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या स्मृतीतच असायला हवं. तसं नसेल तर किमान असुरक्षिततेच्या स्मृती बदलायला हव्यात. तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या असुरक्षिततेच्या स्मृतीत प्रवेश करा आणि नातं जपा. याच नात्यामधील अडचणी आता आपण जाणून घेऊया. नात्यामधील ताणतणाव. जन्मानंतर काही वर्ष सर्वच मुळे गोंडस असतात. नंतर जसं जसे त्यांचे वय वाढत जाते तसे ते तणावग्रस्त होत जातात. आज शहरीकरणासोबतच वैद्यकीय आणि आध्यात्मिक सेवा खूप जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. पण त्या प्रमाणात तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. याचे नेमके कारण काय आहे? आता एक गोष्ट तर स्पष्ट आहे की मनावर ताबा मिळवणे ही खरी गरज आहे, जेणेकरून शरीरावर तणाव न येता शारीरिक क्रिया सुरळीतपणे घडतील. आता बघूया की मनाबद्दल आपणास सध्या काय माहिती आहे. लक्षात घ्या की कड्यामध्ये 2 कड्या जोडायच्या राहून गेल्या आहेत, किंवा असे म्हणता येईल की कोणीतरी या 2 कड्या काढून पुढच्या पिढीला मन आणि शरीराचे शास्त्र दिलेले आहे. त्या 2 कड्या नेमक्या कोणत्या? हे स्पष्ट आहे की स्मृती वापरल्याशिवाय कोणतीही व्यक्ती नैसर्गिक क्रिया सोडून इतर कोणतीही शारीरिक क्रिया करू शकत नाही. हे देखील स्पष्ट आहे की या सर्व क्रिया अत्यंत जलद गतीने घडत असल्याने जागृत मनाला त्या कळणे अशक्य आहे. म्हणून घटनाच तणावाला कारणीभूत आहेत असे वाटणे साहजिक आहे. जेव्हा आपण स्वतः तिसऱ्या पंपाची म्हणजेच थर्ड एम्पायर घटनाक्रम हळूहळू पाहू तेव्हा ते लक्षात यायला लागेल की घटना तर फक्त नाममात्र कारण आहे. माझ्या शारीरिक क्रियेला खरे तर माझ्याकडे त्या परिस्थितीत किंवा व्यक्तीबद्दल ज्या स्मृती आहेत त्याचं कारणीभूत आहेत. मग ती शारीरिक क्रिया तणावाची, आनंदाची किंवा तटस्थ असो. प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये फक्त 2च घटना घडत असतात. सर्व घटना एकमेकांशी त्याच साच्यामध्ये जोडलेल्या असतात आणि 2 एका साच्यातील घटना दुसऱ्या साच्यामध्ये कधीही जात नाही. साचा 1. सुरक्षित भावनेची स्मृती. मैत्रीचे विचार, सौम्य संवेदना, शांत शारीरिक कृती. नंबर 2. असुरक्षित भावनेची स्मृती. शत्रुत्वाचे विचार आणि दुःख संवेदना. अस्वस्थता, राग, भीतीची शारीरिक क्रिया. विचार करून बघा. बटन दाबल्यावर लाईट लागतो हे जरी खरे असले तरी बटनाने फक्त विद्युत ऊर्जा त्या लाईटाकडे वळवण्याचे काम केले आहे. लाईट लागण्यासाठी खरं तर विद्युत ऊर्जा कारणीभूत आहे. तसेच रिमोटचे बटन दाबल्यावर टी व्ही लागतो हे जरी खरे असले तरी रिमोटमध्ये नव्हे तर विद्युत प्रवाह चालू झाल्यामुळे टी व्ही चालू होतो. विद्युत प्रवाह सुरू नसेल तर कुठलेच बटन किंवा रिमोट काम करणार नाहीत. थोडक्यात लाईटच बटन अथवा रिमोट हे फक्त एक कारण आहे ज्याला आपण ट्रिगर असे म्हणूया. आपल्या मनाचेही तसेच असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आपल्यासमोर आली आणि तिच्याबद्दल आपल्याकडे प्रेमाच्या स्मृती असतील तर आपल्याला आल्हाददायक संवेदना निर्माण होतील. या उलट ज्या व्यक्तीबद्दल कटू स्मृती असतील त्याला पाहताच मनात तणावाच्या संवेदना निर्माण होतील. आता विचार करा की तुम्ही आगपेटीची एक काडी जाळून तिला जळू दिली तर ती किती वेळ जळेल आणि तिला आगपेटीतल्या इतक्या
इतर काड्यांना नेऊन लावले तर काय होईल? साहजिक आहे की पहिल्या प्रसंगातला ट्रिगर म्हणजे काडी स्वतःला जळून संपून जाईल. दुसऱ्या प्रसंगात मात्र आग भडकेल, ट्रिगर तर बाजूला निघून जाईल, पण आग पेटीच्या इतर काड्या मात्र जळत राहतील. अगदी असेच आपल्यासोबत घडत आहे. आपल्याला पेटवण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी ट्रिगर आपल्या आजूबाजूला 24 तास काम करत आहेत. जर आपली स्मृती तटस्थ असेल तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही, परंतु आपली स्मृती चुकीची असेल तर मात्र आपल्या शरीरात तणाव निर्माण होऊन शरीरात अपाय होईल आणि आपले नातेसंबंधही बिघडतील. लक्षात घ्या की शारीरिक थकवा शारीरिक कामाने कमी आणि मानसिक त्रासाने जास्त येतो. प्रत्येक शारीरिक क्रिया म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे, म्हणून तिला इमोशनल म्हणतात. शारीरिक क्रिया म्हणजे पचन करणे, आनंदी होणे, दुःखी होणे, बोलणे, हसणे, पळणे वगैरे वगैरे. प्रत्येक ऊर्जेला एकच सूत्र लागू पडते. तसेच मानवाच्या शारीरिक ऊर्जेला देखील तेच सूत्र लागू पडते. तर मित्रांनो, तुम्हाला यातून काय कळालं? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.